नमस्कार सगळ्यांना। तर बघा थंबनेलवरनं तुम्हाला तर कळत असेल मी काय बोलणार आहे आणि काय नाही। तर बघा तुम्ही सकाळपासून सगळं पूजाचा व्हिडिओ बघितला असता तर तुम्हाला कळलं असेल त्यात ती काय बोलली काय नाही आणि कोणाला काय बोलली ती आणि ते सगळं तुम्ही व्हिडिओ आज बघितला असता ना। मला तर ह्या व्हिडिओबद्दल काय माहिती पण नव्हतं बरं का। आणि ह्यांचा पण तुम्ही सकाळी व्हिडिओ पाहिला असेल त्यात पण आणि सगळं पूर्ण बघितलं असं पूजाचं पण आणि ह्यांचं पण। ह्यांनी मला तिथं बसवलं होतं आणि व्हिडिओ बनवायच्या आधी मला तर काय माहिती पण नव्हतं की ही व्हिडिओमध्ये काय बोलणार आहेत आणि काय नाही। मला जर माहीत असणार तर मी बसली पण नसते बरं का तिथं। आणि दररोज मला तरी काय सांगत पण नाही तर एक तर मी नकोच म्हणते ते घरचं काय असलं तर मी नकोच म्हणते ह्यांना व्हिडिओमध्ये बसायला। पण बघा ती मग खरं असो ना तर खोटं असो आणि सगळं खरंच होतं सकाळच्या व्हिडिओमधलं। जेवढं मी बोलले तेवढं आणि ते पण बोलले ते सगळं मी जेवढं केलं तेवढं मी सांगितलं ह्यांनी सांग म्हणले म्हणून। आणि मला तर काय सांगायचं पण नव्हतं पण ह्यांनी म्हणले लोकांना खोटं वाटल असे हसू नको म्हणून। मला ह्यांच्याकडे बघून हसू येत होतं म्हणून मी हसत होते। आणि मी काय पूजाचा सगळा व्हिडिओ बघितला नव्हता। पहिला व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल की तर थंबनेलला काहीतरी नाव होतं बघा, असं का वागलं का असं काहीतरी झालं आणि सुखा दुःखात हे दुसरा थंबनेलला असं बहुतेक सुखा दुःखात कोणीच नाही असं काहीतरी आहे। ते थंबनेलचा मला काय आठवण नाही त्यात ते पण ती व्हिडिओ तुम्ही बघितला असेल त्यात काय काय बोलले काय नाही ते असं बोलले बरंच काहीतरी। तिला बरेच जण कमेंट पण केल्या आणि बोलले पण हे। तर बघा तुम्हाला माहिती आहे घरात काय प्रॉब्लेम चालू आहे आणि ती सांगते पण व्हिडिओमध्ये आणि दाखवते पण तिथं स्वयंपाक कोण करते कोण नाही। तर मी तिला पहिल्या दिवशी असंच फोन केला होता मला तर काय माहिती पण नाही बरं का तिला असा प्रॉब्लेम आलाय म्हणून। मी सहज आपलं बोलता विचारलं तिला काय करते स्वयंपाक झाला काही तिने हो तर काय मला सांगितलं पण नव्हतं। मीच आपलं बोलत विचारलं मग ती म्हणली की स्वयंपाक नाही झाला। म्हणलं काय झालं असं तसं बरंच बोलली। मग मी म्हणलं मग सांगायचं असतं का नाही सांगितलं। मग म्हणली आहे ताईने स्वयंपाक केला आहे आणि त्याच्या आधी ती म्हणली पण होती की तुम्ही धन सारवून काढले त्याच्यामुळं नाही सांगितलं आणि नुकतंच त्या श्वेताताई आलत्या त्यांनी स्वयंपाक केलाय म्हणून। तर बघा मग तेवढं झालं। मग मी तिला म्हणलं की मग संध्याकाळचा स्वयंपाक करते म्हणलं मग मी। तर ती म्हणली आधी हा म्हणली परत म्हणली मग नाही त्या ताईंनी दोन्ही पण टायमाचा स्वयंपाक केलाय। तर मी म्हणलं मग बघ काय होतंय ते मग अशी म्हणली आधी मग परत म्हणली करायचं असला तर सांगते संध्याकाळी तुम्हाला फोन करून। तिचा काय फोन नाही आला पण मी संध्याकाळी परत फोन केला होता की स्वयंपाकाचं काय झालं बनवते मी। ती म्हणली नको ताई स्वयंपाक बनवलाय दोन्ही पण टायमाचा आहे। मग मी म्हणलं सकाळच्या लावून देते म्हणलं भैयाला डबा करून। तर ती म्हणली करा मग मी राधूच्या डब्याबरोबर शंभूचा डबा केला कारण की मला दुसऱ्या कामावर उशीर होतो परत दुर्गाला बघत मग 6-7 वाजताच मी डबा करून ठेवला आणि म्हणलं बाकीचा स्वयंपाक परत करता येईल। तर असं केलं मी माझ्या ह्यानी जेवढं पटकन होईल तेवढं। मग मी आपणला फोन केला आपणला म्हणजे पूजाच्या मोबाईलवरती आपणला फोन केला पूजाच बोलली म्हणलं आपणला लावून दे शंभूचा डबा केलाय मी। मग आपण डबा घेऊन गेलं ही आणि त्या दिवशी मी दुसऱ्या दिवशी लवकर उठले पटपट कामं आवरली घेतली आणि माझं पण आवरलं तिकडं जायचं होतं स्वयंपाकाला म्हणून। मग बघा मग ओमचं मी तयारी करत होते शाळेची तोपर्यंत आप्पाला डबा न्यायला आलतं मी बोलवलं होतं म्हणून। मग मी आप्पांना जाताना म्हणलं आप्पा मला न्यायला महागाऱ्या 2 मिनिटात ओमचं आवरतं या। आप्पा हा म्हणलं तिथं गेला पूजाला पण आप्पांनी सांगितलं असं म्हणले म्हणून न्यायला आहे। मग हा म्हणले मग आप्पा घरी गेले तोपर्यंत मी पूजाला फोन केला लाव म्हणून आप्पांना झालंय माझं। मग तोपर्यंत पूजा लगेच म्हणली की नको ताई तिथं श्वेताताई आल्या तर मग म्हणलं अगं मी उरकून बसले स्वयंपाक करायचा आहे तिथनं मग लवकर म्हणून उरकून बसले लवकर स्वयंपाक करायचा होता म्हणून म्हणलं। मग ती म्हणली नाही यावं श्वेताताई आल्या ती मग मी त्यांनी लागल्या स्वयंपाकाला श्वेताताई त्या। मी म्हणलं कसं काय
मी तर सगळं ओरखलं होतं, यायचं होतं, तो हा म्हणली होती. मग ती म्हणली नाही, त्यांच्या बाळाला बरं नाही, त्या दवाखान्यात आल्या. तर मग त्या जाता जाता घरी आल्या आणि म्हणलं स्वयंपाक करून देते. म्हणलं बरं असू दे म्हणलं. मग परत संध्याकाळचा टाईम झाला. म्हणलं संध्याकाळचं ग पूजा. तर म्हणली काय ना, हाय दोन्ही पण टायमाचं आहे म्हणली, केलाय. म्हणलं असू दे मग चालते म्हणलं. मग मी दिला आप्पांना डबा करून. आप्पा गेलं कामावरती. मग मी आपलं दिलं 2 दिवस बाहेरला डबा करून. पहिल्या दिवशी तर काय माहिती नव्हतं. मग डबा करून दिला, हे केला. तर मग बघा डबा हे नेला आप्पांनी. माझ्या आणि मी रोज विचारते तिला, माझं जेवढं कर्तव्य आहे तेवढं मी केलं. ती नको म्हणली म्हणून मी पण गप्प बसले. पण मी असं न चुकता तिला मी रोज फोन करत होते, असं तसं म्हणून. तर मग आणि आप्पा पण परत रात्री खोटं बोललं इथं आल्यावरती. मला तर माहीत नव्हतं ह्यांच्या एवढ्यामध्ये तुम्हाला ऐकायला भेटलं असेल काय म्हणलं ते. ह्यांनी पण सांगितलं की म्हणलं डबा न्यायचा का, आणि आप्पा ते म्हणलं घरा पोहे खातोय असं तसं. तुम्ही पण ऐकलंच असेल त्यांच्या व्हिडिओमध्ये. मला नव्हतं हे आप्पा असं बोललेलं माहिती पण नव्हतं. मग परत माहीत झालं मगाशी. आणि आप्पांना त्याच्या आधीच मी विचारलं होतं डबा न्या, तर मला म्हणलं हाय घरी. असं नव्हतं बोलायला पाहिजे, असं कशामुळे खोटं बोलायचं ना आप्पाने तरी. म्हणजे मला लय वाईट वाटलं बरं का असं बोलल्यावरती. म्हणजे एवढं करून काय फायदाच नाही आपला त्यात. किती काय केलं तरी असं इकडलं तिकडं खोटं बोलायचं. आणि परत मग आणखीन मगाशी पण पूजाने आणखीन एक व्हिडिओ टाकलाय बघा, तुमचा गैरसमज दूर करण्यासाठी असं काहीतरी नाव टाकलंय. प्रियंका ताईला नाही काय बोलले हे, मला पण काय एवढं त्यातलं काय माहिती नाही. थोडा 2च मिनिटाचा व्हिडिओ बघितला मी. म्हणले जयंतीच्या ताईंना बोलते असं तसं. धुणं सारण होतं, करायला कोणी नव्हतं, स्वयंपाकाला ह्याला. आता शंभूला डबा दिला, आप्पाला दिला. म्हणलं दोघाचा लय नव्हता मला डबा करायला. मी तेवढ्यातनं पण हा म्हणलं होतं ना, इतक्या लांबनं येऊस तरी सिटीचं कॉलेज आहे तिथं. ते बरंच काय बोलत होते. मग तेवढ्यातनं मी 5-6 चपात्या वाढून दिल्याच असत्या करून, आणि देतच होते, करत पण होते. पण ती नको म्हणली. मग मी काय, माझा नाही इलाज आहे त्याच्यापुढं. नको म्हणल्यावरती जबरदस्ती नाही करू शकत ना मी तरी. आणि असं पण नाही की मी तिकडं चलत जाऊ शकते म्हणून डबा डायरेक्ट घेऊन, असं पण नाही की. तर बघा ताईंना पण बरंच काय ती व्हिडिओमध्ये बोलत होते की फोन करत नाहीत, बोलत नाहीत, नाही तेव्हा फोन करतात ती. तरी पण तिकडं म्हणते ह्याला त्याला म्हणायचं करून देता का, 2-3 दिवस कसं तरी काढायचं. मला ह्याचंच वाईट वाटलं फक्त, दुसरं कशाचं वाईट वाटलं नाही. आणि तिच्या ह्याने ती आणखीन एक बोलले की इकडं मी दसरा हे काढला होता, ते होता पहिल्या दिवशी. परत माझं सगळं झालेलं होतं. मग म्हणून मी सांगितलं नाही म्हणली प्रियंका ताईंना, म्हणजे मला लेकरं आहेत म्हणून. एवढं पण मी ऐकलं. पण तेवढ्यातनं पण करून द्यायला मी तयार होते. असू द्या, तिला जसं पटतंय तसं तिने केलं. त्यांना फोन करून बोलवून घेत होती आणि माझ्या संग इकडं खोटं बोलत होती. मला म्हणल्या हॉस्पिटलला जाण्यासाठी आल्या, तर तसा डबा केला. तर तेव्हाच मला पण कळालं खोटं बोलते. मला तर काय कोणाला काय बोलू वाटत नाही, पण जेवढं मला माहिती आहे तेवढं म्हणलं तुम्हाला सांगावं. जाऊ द्या, तिला जसं आवडतंय तसं. त्यांना नाही तर भाऊजी पण म्हणलं असते की नको म्हणून, काहीतरी त्यांचं झालं असं, नको बोलवायला असं तसं काहीतरी म्हणून ती पण मला म्हणले असं, नको खोटं बोलले असं. एवढंच सांगायचं होतं. आणि कृष्णाला पण मी इथं आल्या त्याला खाऊ दिला, आपणला डबा पण करून दिला. संध्याकाळी आणखीन देणार आहे. ज्याला खोटं बोलायचं त्याने बोलू द्या. मला तर काय माहिती पण नव्हतं की आप्पा असं ह्यांना म्हणलं गरा पोहे करून खातो. ह्याचं पण मला वाईट वाटलं. किती केलं तरी काहीच नसतं करून, पण असं नसतं म्हणायचं. पण असू द्या, ह्याचंच वाईट वाटलं होतं म्हणून म्हणलं तुम्हाला सांगावं. झालं आजचा दिवस आहे, उद्या तर ते करेनच स्वयंपाक.
चला बाय.